नमस्कार, मी चंद्रशेखर जाधव. आपली महासत्ता या न्यूज चॅनलमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी आमचे बंधू हे आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आपण पाहत आहात की लीलाधर कदम हे आज 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्याबद्दलचा आजचा हा कार्यक्रम आपण पाहत आहात. आपण त्यांनाच विचारूया, सेवानिवृत्तीनंतर आपल्याला काय वाटतं? सेवानिवृत्तीनंतर एक दुःख पण वाटते, एक आनंद पण वाटतो. त्या कालखंडामध्ये सेवा करताना जे काही आपल्याला चांगले अनुभव आले काम करते वेळी, ते खूप चांगले होते. आणि मी आता सेवानिवृत्त झालो, हे खूप मला दुःख वाटते. मग ते मला आठवतच नाही. जे मी काम करत होतो ते मला ते दिवस आठवतच नाही. आणि आत्ताचे दिवस, एकीकडे त्यांना दुःख वाटतंय आणि एकीकडे त्यांना आनंदही होतोय. कारण दुःख याचं होतंय की जे त्याने 30 वर्ष काम केलं ते सातत्याने त्यांच्या अंगावरून लागलं होतं आणि त्याच्यामुळे त्या कामातून आज त्यांना सुटकारा मिळत आहे. त्यांच्यासोबत आता काही आहेत, आपल्या त्यांच्या मिसेस आहेत. त्यांना विचारलं, तुमचे मिस्टर आता सेवानिवृत्ती झाले आहेत, काय बोलाल या क्षणाला? तुम्हाला आनंद वाटतो, कसं काय बोला? हो, आनंद वाटतो, आनंद पण वाटतो. म्हणजे आता काय सांगू, काय बोलू शकत नाही. त्या निशब्द आहेत, कारण त्यांना सुद्धा तसंच वाटतंय, आनंद वाटतोय. तर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम करण्यासाठी आमच्या या ओरोस मंडळाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख या ठिकाणी आहेत. त्यांना विचारूया की 2 शब्दामध्ये आपण कदम साहेब यांच्याबद्दल काय सांगा? लीलाधर कदम हे आमचे भाऊ आहेत. आणखीन आमच्या गाव पातळीपासून ते मुंबईच्या भावकीपर्यंत त्यांनी आतापर्यंत बरीच सेवा केली. म्हणजे मुलांच्या संदर्भात म्हणायचं म्हटलं तर लढा त्यांना जास्त आहे आणि शिक्षणाबद्दल तर त्यांना जास्त प्रेम आहे. आता आमच्या वाडीतली काही मुलं उत्तीर्ण झाली, 10वी पास झाली, 12वी पास झाली. त्यांचा सत्काराचा कार्यक्रम त्यांनी स्वतःच्या खर्चाने घेतला होता. आणि बऱ्याच गोष्टी ते गावी गेल्यानंतर सोशल वर्क करतात. आणि हे बघून आम्हाला फार बरं वाटतं की एक धम्माचं प्रेम, धम्माने जर शिकवलेला मानवतेचा जो हे आहे, शिकवण आहे, ते तंतोतंत पाळतात. ते मला बरं वाटतं की असे माझे भाऊ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रणेते ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई भिमाई, छत्रपती शिवाजी महाराजांना तीव्र वंदन करते. आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्य त्यांना पण मी नमस्कार करते. लीलाभावांविषयी काय बोलायचं, सर्वांना म्हणजे ते परिचितच आहेत. पण मला एक गाणं आठवतं, माझा आवाज तसा काही चांगला नाही आहे, पण मला ते गाणं खूप त्यांना समर्पक वाटतं. म्हणजे ते मी नेहमी ऐकते. आणि कसं ना, त्यांच्याकडून घेण्यातला गुण त्या गाण्यातच आहे की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसानी माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच मागणे. बस, म्हणजे त्यांच्याकडून जे काही ह्या गाण्यातच सगळं आलं. मी भाऊंना पुढील आयुष्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देते, निरोग्य. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई भिमाई आणि सावित्रीबाई यांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र होतो. आजचा हा आनंद सोहळा आणि या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष कदमसाहेब आणि या मंडळाचे मार्गदर्शक आमचे कदमसाहेब, आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्याने अरेंज केला, ज्याने मेहनत घेतली, ते आमचे बंधू राजेंद्र कदम भाऊ आणि आमच्या ताई. अति सुंदर असं सूत्रसंचलन मी पाहिलं. मी साधारण कार्यकर्ता आहे, पण माझी या कदम कुटुंबियांशी नातेसंबंध जुळल्यानंतर माझा ज्या वेळेला संबंध आला त्यावेळेला मला खूप काही कळलं. म्हणूनच आम्ही एखाद्या ठिकाणी आलो आहे, वातावरण निसर्गरम्य होतंच,
पण त्या घरात राहणारी माणसं सुद्धा एवढी चांगली गोड, हे प्रथम मी अनुभवलं. मग आमच्या ताई असतील किंवा आमचे भाऊ असतील किंवा आमची मुलगी असेल, सगळी मंडळी गोड स्वभावाची मंडळी. आणि म्हणून बरीच जण म्हणाले की त्यांच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. अशी माणसं समाजाला असणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आताच्या या वातावरणामध्ये कोण कुणाचं नाही आहे. पटकन एखादा माणूस पटकन कोणाला पण बोलतो की बाबा हां मला माहिती आहे असं तसं, थोडं वेगळ्या भाषेमध्ये बोलणारी माणसं या समाजामध्ये आता निर्माण होत आहेत. आणि भाऊ ज्या पद्धतीने बोलले माझ्याशी, माझा स्वतःचा अनुभव आहे, अतिशय मंजूरपणे आणि त्यांनी समजवण्याची जी काही पद्धत आहे, भाऊ असं आहे तसं आहे, मला खूप बरं वाटतं. हा आता त्यांनी बऱ्याच जणांना कळवलं नसल्यामुळे, नाहीतर विहारच काय पण एक मोठा हॉल सुद्धा कमी पडला असता. आज माझे भाऊजी गिरनार कदम हे वयाच्या 58व्या वर्षानंतर ते सेवानिवृत्त झालेले आहे. आणि हा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबाने, भावकी म्हणणं चुकीचं आहे, त्या पूर्ण कुटुंबाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच त्या प्रत्येकाची काळजी घेणारे असे व्यक्तिमत्व आहे. आणि माझी बहीण राजश्री कदम तिने पण त्यांना या प्रवासात योग्य साथ देऊन हा प्रवास त्यांनी सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी जेवढा परिश्रम केला आहे आणि जेवढं सहकार्य केलं आहे मोलाचं आहे. त्याच्यामुळे मला पण आज कळून येतं की आम्ही पण नशिबान आहोत की आम्हाला असे भाऊजी मिळाले, जेणेकरून कोणीतरी त्यांची मागून आठवण काढेल. आणि माणसाच्या आयुष्यात काय असतं हेच असतं, पैसा किती असतो काय नसतं. पण आज सेवानिवृत्त झाले किंवा उद्याचा प्रवास जरी कसं चालू होत असेल तर त्या प्रवासामध्ये त्यांचं हे योगदान असेल. आणि याच्या अगोदर प्रत्येकाला योगदान केलेलं आहे. ज्यांना योगदान केलं त्यांना उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही जण उभे पण झाले. आपलं म्हणजे लीलाधर कदम हे आमचे जवळचे मित्र नातेवाईक आहेत. पण कधीही त्यांनी आपल्यातला जो फरक आहे हा कोणाच्याच नजरेत दिसलेला नाही. कारण मन मिळावू, निस्वार्थी वृत्ती. मुंबईसारख्या शहरात नोकरी करताना कितीतरी लोक काही चुकीच्या कारणामुळे सस्पेंड झाले, स्वतःच्या सेवेचा लाभ सुद्धा घेण्यासाठी उभे राहिले. जेव्हा माणूस निस्वार्थीपणे कामकाज करतो त्याची दखल समाजाच्या हर एक तळागाळातून घेतली जाते. आणि त्याची ही पोचपावती आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. समाज जोडण्यासाठी माणूस बोललाच पाहिजे अशातला भाग नाही, तर त्याच्या कृतीतूनही ते आपोआप निदर्शनात येतं की व्यक्ती कशी आहे, कोणासाठी काय करू शकते. पैसे देणारे माणसं भरपूर असतात हो, पण मायेने जवळ घेणारा माणूस एकही मिळत नाही. आणि त्यासाठी ज्या मातेने जन्म दिला, ज्या मातापित्याने जन्म दिला त्यांना, त्यांच्यावरती होणारे संस्कार हे त्या टाईपचे चांगल्या प्रकारचे झाले. म्हणून हे तीनही बंधू समाजात कधीही, मी ओरसला जवळजवळ 7 ते 8 वर्ष राहिलेलो आहे, यांच्या सानिध्यात राहिलेलो आहे. मी जवळून बघितलं, हे एकेरी कोणालाही कधीही हाक मारत नाही. अहो आदरार्थी बोलतात. लहान मुलं असू दे, मोठा माणूस असू दे, म्हातारा असू दे, आपल्या वयाचा असू दे, त्याला एकेरी भाषेत हाक मारण्याची त्यांच्याकडे पद्धत नाही. हा उगजतच सेवागुण त्यांच्या आईवडिलांकडून मिळाला. मी भाईंना विनंती करते की त्यांनी दोघांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हे करावं. ही संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. खरं तर मी काकांना गेल्या 2-3 वर्षांपासूनच ओळखते आणि जेव्हापासून ओळखते तेव्हा फक्त काकांच्या चांगल्या स्वभावाबद्दल, शांत स्वभावाबद्दलच ऐकत आले. त्यांनी 12वी नंतर मला केलेली मदत खरंच माझ्यासाठी खूप मोलाची आहे. ॲक्च्युली काका, मी तुमचं याबद्दल
आभार मानता कामा नये, कारण मी कदाचित शब्दात तुमचे आभार मानेन, पण तुमची ती भावना मी त्याला न्याय देऊ शकणार नाही. पण खरंच काका तुमचे खूप खूप आभार. काकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जरी आपण इकडे जमलेलो असलो, काका जरी सेवानिवृत्त झालेले असले, तरी मी आधी पण म्हणाले की काका सेवानिवृत्त झालेत, कर्तव्यनिवृत्त नाही झालेत. यापुढची काकांची जर्नी आता नव्याने सुरू होणार आहे आणि काकींची सुद्धा. काका काकी दोघांना सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. प्राध्यापक छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले महामाता यांना त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व भावकीचे मी आभार मानतो. तसेच माझं सेवानिवृत्ती हे 30 वर्षाचं झाले असून मला त्या कालखंडामध्ये काम जेव्हा सेवा करत असताना महानगरपालिकेचं त्यावेळी काही संकट आली, त्या संकटाला पार करून ही सेवानिवृत्ती पूर्ण केली. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा म्हणजे सेवानिवृत्तीच्या अगदी जवळ आलं त्यावेळी मला थोडासा शारीरिक त्रास झाला, म्हणजे एक ऑपरेशन झालं पायाचं, आणि त्यानंतर त्याच पिरियडला 2 डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा झालं मोठी गेली. त्याच्यातून मी हे करून निघून त्याच्यातून पार करून आपलं पुढील हे सेवानिवृत्ती पूर्ण केली आणि आता मी या तुमच्या समोर तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. आणि हे तुमचे आशीर्वाद असल्या कारणाने त्याचमुळे मी हे सेवानिवृत्ती पूर्ण करू शकलो. त्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद आहे, आभार मानतो. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.